बसा एक मिनिट. आता तुम्हाला एक्सप्लेन करतो 2 मिनिटांमध्ये. एक कोट म्हणजे तुमच्या लाईफमध्ये बघा, आता ही जी मी मेथड सांगणार आहे ही पूर्णसाठी लागू पडते. तो पर्सन सगळ्यांनी 2 मिनिटं आता लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला एक मोटिवेशनल पासून सांगतो मी. ही जी मेथड आहे ती सगळ्यांसाठी लागू पडते. ती लाईफमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट करणार असेल, कोणतेही गोल अचीव्ह करणार असेल, तर गोल अचीव्ह कसं करायचं, गोल अचीव्ह कसं करायचं यासाठी एक मोटिवेशनल स्पीच तुम्हाला 2 मिनिटाचं एक्सप्लेन करून सांगतो. की तुम्हाला आता तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक गोल काय केलं, डिसाईड केलं. गोल काय केलं, डिसाईड केलं. ते गोल डिसाईड कधी करणार आहे, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीची इच्छा निर्माण होणार आहे. काय होणार आहे निर्माण, इच्छा निर्माण होणार आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा क्रिएट झाली की मला पोलीस व्हायचं, मला PSI व्हायचं. ही काय झाली, सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. पण मला एक क्वेश्चन उत्तर द्या, नुसतं इच्छा निर्माण होऊन कोणी पोलीस होतं का? नाही. इच्छा निर्माण होऊन कोणताही गोल अचीव्ह होत नाही. त्यासाठी तुम्हाला सेकंड ऍक्टिव्हिटी करावी लागती. तो म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो. पण समजा आता तुम्ही इच्छा निर्माण झाली, त्याच्यानंतर तुम्ही काय घेतला, निर्णय घेतला की मला पोलीस व्हायचं आहे. निर्णय घेतला, मग तुम्ही आता अकॅडमी जॉईन केली. तुम्ही काय केली, अकॅडमी जॉईन केली. तुम्ही निर्णय घेतला मला अकॅडमी जॉईन करायची, मला स्टडी करायचं. तुम्ही काय केलं, क्लास आणि स्टडी करण्याचा आणि ग्राउंड करण्याचा काय घेतला, निर्णय घेतला. पण नुसतं निर्णय घेऊन तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे का? नाही. कारण तुम्ही निर्णय घेतला, 2 दिवस केला, तिसरी काय होणार, तुम्ही थकून जाशाल, तुमची इच्छा राहणार नाही. तुमच्या मनामध्ये डायरेक्ट दररोज तो स्टडी आणि क्लास करण्याचा आणि ग्राउंड करण्याचा आणि अभ्यास करण्याचा डायरेक्ट निश्चय पाहिजे. निर्णय नंतर काय पाहिजे, निश्चय. जर तुम्हाला गोल जर अचीव्ह करायचा असेल, कोणतंही गोल जर अचीव्ह करायचं असेल, तर तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा इच्छा येते. पण इच्छावर चालत नाही, तुम्हाला काय घ्यावं लागतो, निर्णय घ्यावा लागतो. या इच्छा पूर्ण करण्यासाठी जो पण निर्णय असतो तो निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. तो निर्णय घेतल्यानंतर तुम्ही स्टार्ट केला, सुरुवात केला. निर्णयाने काय होते, फक्त सुरुवात होते. निर्णयाने काय होते, सुरुवात होते. निर्णयाने काय होते, फक्त सुरुवात. तर निर्णय घेतल्यानंतर तुम्ही समजा ती प्रोसेस आता स्टार्ट केली, तर नुसतं त्या सुरुवातीवर चालणार नाही. कारण तुम्ही 2-3 दिवस अभ्यास करता, 2-3 दिवस ग्राउंड करता, हातपाय दुखताय म्हणून थांबून घ्यायचा, किंवा क्लासला बसल्या म्हणून कमराला कळ लागते म्हणून काय बसणार, लेक्चरला बसणं बंद करून टाकणार. लय बोर होतं क्लासमध्ये, 2-2 घंटे बसावं लागतं, सरांच्या आकडे बघावं लागत्या, आई वाचत बसावं लागते फळ्यावरली. असं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये काय येणार, विचार येणार. आता सांगा मला, जर तुम्ही निर्णय घेतला, निर्णय तुम्ही सक्सेस होणार नाही. तुमच्या याच्यामध्ये पाहिजे निश्चय. काय पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. तो कसा पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. निर्णय नंतर काय पाहिजे, पहिली स्टेप इच्छा, दुसरी स्टेप निर्णय, तिसरा स्टेप काय असेल, दृढ निश्चय. दृढ निश्चय म्हणजे मी ग्राउंड करणार म्हणजे करणारच, मी ग्राउंड करणार म्हणजे करणारच, मी लेक्चर करणार म्हणजे करणारच, मी दररोज 6 घंटे स्टडी करणार म्हणजे करणारच, मी डेली एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार म्हणजे करणारच. हा काय पाहिजे तुमच्या मनामध्ये, दृढ निश्चय. पण दृढ निश्चय करून पण यश येऊ शकतं का? नाही येऊ शकत. नुसत्या दृढ निश्चयावर यश येत नाही. नुसता दृढ निश्चय केला, मनामध्ये स्टडी चालू केला आणि महिना झाला तुम्ही स्टडी करताय, 15 दिवस झाले स्टडी करताय, मनाकडून तरी भाग काय करायला लागले. दृढ निश्चय केला म्हणून तुम्ही 2 महिन्यापासून काय करताय, स्टडी आणि लेक्चर करताय, पण मनावर भाग काय यायला लागल्या की पोलीस भरती होणारच नाही, किंवा पोलीस भरती लांबली, पोलीस भरती जागा 1000 आहे, पोलीस भरती जागा एवढंच निघणार, आपल्या वाट्याला एकच जागा येणार ओबीसीला, मग करायचं काय? किंवा मग घरामध्ये हा प्रॉब्लेम झाला, माझ्याकडे पैसेच नाही, माझ्या घरात प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम आला, माझे वडीलच आजारी पडले, माझी आईच आजारी पडली, लॉट्स ऑफ प्रॉब्लेम क्रिएट होते. काय होते, लॉट्स ऑफ प्रॉब्लेम. मग जर तुमच्या मनामध्ये इच्छा, दृढ निश्चय, तुम्ही काय जाशाल, खचून जाशाल. दृढ निश्चय शेवटी काय होतं, आपण खचून जातो एका वेळेला. काय जातो, खचून जातो. मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये काम करतात पेशन्स. काय करतात, पेशन्स. त्याला आपण काय म्हणतो, धैर्य. त्याला काय म्हणतो, धैर्य. जर तुमच्या मनामध्ये पेशन्स असतील की मी जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला मात करून मी चालत जाईल पुढं, जी पण परिस्थिती माझी आहे त्या परिस्थितीला काय करेल, मात करेल. गव्हर्नमेंटने बघा, गव्हर्नमेंट आपल्या एक्झाम घेते, ती एक्झाम 10वीची असते, JEE ची असते, पोलीस भरतीची असते. एव्हरी एक्झाम इज सेम ऑल स्टुडंट, बरोबर. प्रत्येक एक्झाम ही प्रत्येक स्टुडंटला सारखी, प्रत्येक
स्टुडंटचा क्वेश्चन पेपर हा सारखा आहे. पण देवानं जी लाईफची एक्झाम आपल्यासाठी बनवली, लाईफची एक्झाम आपल्यासाठी बनवली आहे, त्याच्या एक्झाम मधला प्रत्येक स्टुडंटचा क्वेश्चन पेपर हा वेगळा आहे. प्रत्येक स्टुडंटचा क्वेश्चन पेपर हा वेगळा आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे, प्रत्येकाचा क्वेश्चन वेगळा आहे लाईफमध्ये. कोणाची आई आजारी, कोणाचे पैसे नाही, कोणाच्या वडिलांचा कोविडमध्ये जॉब गेलाय, कोणाच्या बँकेचे हप्ते थकलेले, कोणाचे वडील आजारी, कोणाच्या बहिणीचं लग्न तोंडावर आलेलं, कोणावर कर्जाचा डोंगर डोक्यावर, असे बरेच जण आहे. लाईफमध्ये कोणाला राहायला घरी व्यवस्थित नाही आहे, कोणाच्या वडिलांचा जॉब व्यवस्थित भेटत नाही, जो गेला परत जॉब भेटत नाही. लाईफमध्ये देवाने प्रत्येकाची एक्झाम वेगळी ठेवलेली आहे. त्याच्यामुळं आपण कधी दुसऱ्याची कम्पेअर नाही करत बसायचं किंवा त्याच्याकडे सगळे माझे काहीच नाही, कधी दुसऱ्याची कम्पेअर नाही करायचं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाचे प्रॉब्लेम काय असतात, वेगळे असतात. त्याच्यामुळं लाईफची जी एक्झाम आहे ती कधी आपण कॉपी पेस्ट करून सॉल्व्ह नाही करू शकत. आपण ही पोलीस भरतीची एक्झाम कदाचित पुढची बघून कॉपी करून लिहू शकतो, पण लाईफची एक्झाम कॉपी करू शकत नाही. कारण देवाने प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी बनवली. काय बनवली? प्रत्येकाची क्वेश्चन पेपर देवाने वेगळी बनवली. सगळ्यांची क्वेश्चन पेपर सारखी बनवली नाही. ठीक आहे, तुम्ही धैर्य पाहिजे, तुमच्या मनामध्ये काय पाहिजे? धैर्य पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तुमच्याकडं येते कामाचं सातत्य तुमच्यामध्ये येणार. काय येणार? कामाचे सातत्य येणार. आता कामाचे सातत्य आल्यानंतर जे पण काम आपण करतोय, जे पण काम आपण काय करतोय, जे पण काम आपण करतोय ते काम करण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. काय झाली? काम करण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ती क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होणार? की आपण जे पण काम करतोय, समजा तुमचं काम काय आहे की तुमचं गोल अचीव्ह करणं, ते गोल तुमचं काही पण राहू शकतं, गव्हर्नमेंट एखादी एक्झाम पण असू शकते जी आपण तुम्ही करता जे देत आहे. तर ती क्वालिटी अचीव्ह करण्यासाठी तुम्ही सगळ्यात बेस्ट आयडिया असते ती म्हणजे फोकस. म्हणजे काय असते? फोकस. फोकस असा असला पाहिजे, आपण जे ॲक्टिव्हिटी करतोय आपल्या गोला व्यतिरिक्त दुसरी कोणती ॲक्टिव्हिटी असेल ती आपण डायरेक्ट टाळली पाहिजे. आपल्या गोला व्यतिरिक्त दुसरी कोणती ॲक्टिव्हिटी असेल ती काय केली पाहिजे? डायरेक्ट टाळली. की आपण जे काम करतो ते फक्त आपल्या गोल संदर्भात असलं पाहिजे. दुसरं कोणतंही काम आपण करता कामा नाही. ते बरे घरचे काम सांगू, कोणी काही सांगू, ते तर काम करायचंच नाही. किंवा आपल्याकडे जे पण आपल्या वाटेला काम येतं दुसरं पण करून घ्यायचं. कोणाचं रांगोळ उडून बरं तेवढं काम करून गोडगोड करून काम करून घ्यायचं. नाहीतर मग ते काम टाळायचं, करायचंच नाही डायरेक्ट. नाही काय फरक नाही पडत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट असं लाईफमध्ये. हे तर सगळं हे नाही तर काही नाही. त्याच्यानंतर कंटिन्यू सक्सेस व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. काय करायचं? कंटिन्यू सक्सेस व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. जो पण टाईम आपला स्पेंड करायचा तो सक्सेस व्यक्तींबरोबर टाईम करायचा. असं केल्यानंतर तुमचा फोकस लय महत्त्वाचा असतो. तुमचं समजा आता मी खाली दोन गोष्टी लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. पहिला पॉईंट म्हणजे फोकस. तो काय असतो? फोकस. कोणत्या गोष्टीवर फोकस. आणि दुसरा पॉईंट आहे कंटिन्युटी. दुसरा पॉईंट काय आहे? कंटिन्युटी. फोकस आणि कंटिन्युटी दोन गोष्टी असेल ना तर पोलीसचं काय तुमच्या पुढे पेस आहे सोडणार नाही. पण कधी दोन पॉईंट फोकस आणि कंटिन्युटी. पोलीस नॉर्मल आहे पण पी एस आय पण होणार असाल. आता समजा हा भिंग आहे सूर्याच्या, आता न्यूजपेपर आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवला, जळणार आहे का तो? नाही. जळणार आहे का तो? नाही. कारण त्या प्रकाशामध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी हीट नाही तर न्यूजपेपरला जाळू शकतो. काय करू शकतो? न्यूजपेपरला जाळू शकतो. तेवढी कॅपॅसिटी नाही, कारण तो प्रकाश मल्टिपल अँगलनी डायव्हर्ट झालेला आहे. तो प्रकार काय झालेला आहे? मल्टिपल अँगलनी डायव्हर्ट झाला. तुमच्यामध्ये गव्हर्नमेंटची एक्झाम पास करण्याची कॅपॅसिटी का नाही? कारण तुमची मेंटॅलिटी, तुमचं काम करण्याची जी वर्क ॲक्टिव्हिटी तो मल्टिपल कामामध्ये गुंतलेली. ती काय झालेली? मल्टिपल कामामध्ये गुंतलेली. तुमचा वेळ हा मल्टिपल कामामध्ये गुंतलेला आहे. तुम्ही खूप सारे कामं करता. तुम्हाला मित्राचे फोन अटेंड करायचे, हे पण काय झालं? तुमचा वेळ खाणारं काम झालं. तुम्हाला मित्राशी बोलायचं असतं, तुम्हाला दिवसभर चहा प्यायला जायचं असतं, तुम्ही जेवढे पण कामं करता तुमचं जे माइंड आहे तो मल्टिपल ॲक्टिव्हिटीज गुंतलेला आहे. तो सूर्याचा प्रकाश जर भिंगाने जर एकत्र जर केला
तो सूर्याचा प्रकाश काय केला, भिंगाने जर एकत्र जर केला तर तुमचा जो भिंग तो सूर्याचा प्रकाश तो कागद जाळून टाकतो. काय करतो, कागद जाळून टाकतो, कारण तो प्रकाश एकत्र झालेला आहे. तो प्रकाश काय झालेला आहे, एकत्र. तसा तुमच्या लाईफ मधला प्रकाश हा आहे काम करण्याची ऍक्टिव्हिटी. लाईफ मधला प्रकाश काय आहे, हा आहे तुमचा. म्हणजे तुमची काम करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय झाला, प्रकाश झाला. तुमची काम करण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे काय झाला, प्रकाश. तुमची पोलीस भरती फक्त एवढी, पोलीस भरती म्हणजे काय एवढी, आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे इतर गोष्टीचे काम होते. आणि तुमचा प्रकाश डायरेक्ट असा पूर्ण याच्यावर टाकताय, पूर्ण याच्यावर काय टाकतात. त्याच्यामुळे पोलीस भरतीला मोजून 10% तुम्हाला एफर्ट भेटतात. 10% काय भेटतंय, एफर्ट भेटतंय. त्याच्यापेक्षा असं लाईफमध्ये एक भिंत तयार करा आणि तुमच्या कामाचा पूर्ण एफर्ट याचे येऊ द्या. बघा ही पोलीस भरती कशी 12 वाजता जळाली, समजून घ्या. सिंपल लाईफ. फोकस, फोकस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर भिंगासारखं जर पूर्ण फोकस जर त्या प्रोसेसवर जर घातलं, त्या ऑब्जेक्टवर जर टाकलं, तुमच्या गोलवर टाकलं, तुमचं गोल एकदम इजी अचीव होतं. जर तुमचं फोकस जर नसलं, तुम्ही जर खूप साऱ्या कामामध्ये गुंतले, तुम्हाला बोललो फोकस कसं करायचं. तुम्ही एखादी लाईफमधली जी बॅड सवय असते, बॅड सवय बोलतो, ती घालवण्याचा एकमेव उपाय हा असतो की तिचं प्रमाण लाईफमध्ये डायरेक्ट 0% करून टाका. तिचं प्रमाण काय करून टाका, लाईफमध्ये डायरेक्ट 0% करून टाका. तुम्हाला जर दारू सोडायची असेल, त्याचं प्रमाण डायरेक्ट 0% करा. त्याचं प्रमाण काय करा, 0% करा. म्हणून मग मी दारू सोडतोय, उद्यापासून मी काय करेल, मग दारू सोडण्यासाठी हळूहळू सुरुवात करेल. हा जर कोणतं माइंडसेट असेल तर इम्पॉसिबल दारू सोडणं. कोणी जर विचार करत असेल मी हळूहळू दारू सोडतो, तर तो काय करेल, पहिल्यांदा त्याच्या मनात दृढ निश्चय, त्याच्या मनामध्ये काय आहे, दृढ निश्चय, मला दारू सोडायची. म्हणून तो पहिल्यांदा डेली पेत असेल किंवा हप्त्यातनं 3 टाइम पेत असेल, त्याचं प्रमाण सांगतो पहिल्यांदा हप्त्यातनं 1 टाइम आणेल किंवा 10 दिवसात तो काय करेल, 1 टाइम आणेल. परत पुढच्या वेळेस तो 15 दिवसात नाही एकदा पेईल. पण नंतर असं त्याचं चालू राहील, त्याचं प्रमाण तो काय करेल, कमी करून टाकेल. त्याचं प्रमाण काय होऊन जाईल, तो स्टार्टिंगला कमी करून टाकेल. नंतर त्याचा माइंडसेट ऑटोमॅटिक चेंज होऊन जाईल. जो पुढं 15 दिवसातून एकदा पेत होता, तो ऑटोमॅटिक परत 5 दिवसातून एकदा होईल, नंतर 2 दिवसातून 1 दिवस, परत मग हप्त्यातून 3 टाइम. म्हणजे जर एक प्रमाण डायरेक्ट 0% आणून टाकलं बंद म्हणजे बंद, ते 100% 3 महिन्यात ऑटोमॅटिक बंद होऊन जातात, 3-4 महिन्यानंतर. तुम्हाला जर मोबाईल यूज नाही करायचा ना, त्याचं प्रमाण डायरेक्ट 0 करून टाका. यूजच करू नका मोबाईल, डायरेक्ट युट्यूब बघूच नका, डायरेक्ट कोणतंच गाणं बघू नका. तुम्ही असं करायचं, मी 3 घंटे अभ्यास केला 5 मिनिटं युट्यूब बघून घेतो, तर मी आज 5 मिनिटं युट्यूब बघणार आहे, उद्या त्याचं युट्यूब बघणार प्रमाण 10 मिनिटं असणार आहे, उद्या काय असणार आहे, 10 मिनिटं, ते परवा 1 घंटा असणार आहे. कारण बघा, आपल्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट हा एक फॅक्टर असतो. लाईफमध्ये काय असतो, इम्प्रूव्हमेंट हा एक फॅक्टर असतो. इम्प्रूव्हमेंट म्हणजे बघा, इम्प्रूव्हमेंट ही 2 प्रकारची असते. इम्प्रूव्हमेंट काय असते, 2 प्रकारची असते. एक चांगली इम्प्रूव्हमेंट, एक काय असते, चांगली इम्प्रूव्हमेंट, आणि एक असते वाईट इम्प्रूव्हमेंट. एक काय असते, वाईट इम्प्रूव्हमेंट. आपण ज्या पण इम्प्रूव्हमेंटला इम्प्रूव्ह करणार आहे, इम्प्रूव्हमेंट आपल्या लाईफमध्ये होणार आहे. तुम्ही जर अभ्यासाची इम्प्रूव्हमेंट केली, ती काय झाली, चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. तुम्ही जर मोबाईल बघण्याची इम्प्रूव्हमेंट केली, ती काय झाली, वाईट इम्प्रूव्हमेंट झाली. आणि ज्या गोष्टीची सुरुवात आज लाईफमध्ये 1% होत असते, ज्या गोष्टी सुरुवात लाईफमध्ये काय असते, आज 1% होत असते. लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट कधी पण ही कंपाऊंड इंटरेस्टमध्ये वाढत चालते. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज, म्हणजे प्रत्येक वेळेस मागच्या व्याजावर व्याज लागणार आहे. म्हणजे आज जर 1% इम्प्रूव्हमेंट झाली, उद्या पण किती होणार आहे, 1% इम्प्रूव्हमेंट होणार आहे. प्लस आदल्या दिवशी जी 1% इम्प्रूव्हमेंट झाली, त्याच्यावर परत 1% होणार आहे. म्हणजे 0.01% परत इम्प्रूव्हमेंट होणार आहे. 0.0 परत 1% इम्प्रूव्हमेंट होणार आहे, म्हणजे परत 0.01%. असं करता करता वर्षाच्या शेवटी 36% इम्प्रूव्हमेंट होऊन जातं आपल्या लाईफमध्ये. आपल्या गोष्टी म्हणजे गोष्ट चांगली पण होऊ शकते, वाईट पण होऊ शकते. म्हणजे त्याची सुरुवात आपल्या लाईफमध्ये आपण जर असा विचार केला, फक्त मी आज दारू पिऊन बघायला एकच बॅग मारत, परत लाईफमध्ये कधी येणार नाही, तर तुम्ही काय झालं, वाईट गोष्टीला सुरुवात केली. त्याचं प्रमाण आज फक्त 1% आहे. त्याचं प्रमाण आज किती आहे, फक्त 1% आहे. पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सुरुवात 1% होते, त्याची इम्प्रूव्हमेंट ही डेली 0.1% म्हणजे 1% त्याचं काय होतं, इम्प्रूव्हमेंट होत असते. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये म्हणजे त्याचं प्रमाण आज 1%, त्याचं प्रमाण उद्या 1% राहणार नाही. कारण अगोदर दिवशी जो 1% होता, त्याचं परत 0.01% वाढ होणार आहे. आणि परत त्याच्या पुढच्या दिवशी हा 1%, परत हा 0.01%, 0.01चा परत 0.01%. असं करता करता शेवट 36% तुमच्यामध्ये वाईट गोष्टीची इम्प्रूव्हमेंट झाली असेल.
त्यांची स्थिती काय होते वाईट लेवल तिची इम्प्रूव्हमेंट होतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला प्रूव्ह नका करू, स्वतःला प्रूव्ह करायच्या भानगडीत पडू नका. स्वतःला काय करा, चांगल्या गोष्टीसाठी इम्प्रूव्ह करा. बरेच जण प्रूव्ह करण्यासाठी जातात, मी अभ्यास करतो बाबा ज्या वेळेला दिसलं पाहिजे, काय गरज नाही पडली. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी जगा, फक्त प्रूव्ह करण्यासाठी जगायचं नाही. सगळ्यात तुम्हाला बेस्ट आयडिया दिली मी, फोकस दिला, इम्प्रूव्हमेंट दिली. फोकस ठेवा, कंटिन्यू ठेवा आणि इम्प्रूव्हमेंट ठेवा. इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही कंटिन्यू चांगल्या सक्सेस लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजे. कारण ढवळ जरी बांधले तेवढे तुम्हाला नाही, पण वाहनाला लावले. पहिला असते इच्छा, निर्णय, दृढ निश्चय, धैर्य. नंतर काय असतो, फोकस, कंटिन्युटी, इम्प्रूव्हमेंट. 4 पॉईंट. हा काय तुमचे 6000 क्राईम झाले, लिहून घ्या वाटतं साईडला. पहिला असती इच्छा, निर्णय, निश्चय, धैर्य. बघा हा एक असतो इच्छा, निर्णय, दृढ निश्चय, धैर्य, फोकस आणि कंटिन्युटी. जर हे लाईफमध्ये असं शक्यतो चाललं तर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉसिबल आहे. नाही तर मग येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्यावाले 12 100% वाजणार आहे. कारण